हे रेकीचे खूप ध्यान छान कसे वाटले? शिकवलेलं आहे. आपले रेकीचे 1 2 3 चे खूप ध्यान? खूप छान. आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढते. खूप खूप वाढते. मेडिटेशन खूप चांगलं आहे. त्यातले सगळे मेडिटेशन छान आहे. खूप कॉन्सन्ट्रेशन वाढते. ते दिवा रोज लावते मी. त्याच्याने पण माझ्या घरामध्ये खूप फायदा झालेला आहे. तब्येती वगैरे ज्या खराब राहायच्या घरातल्या लोकांच्या. तू सांगितलं होतं मला की रोज काही लावत जा 21 दिवस, पण मी 21 दिवस न लावता रोजच लावते आता. छान, 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 ते छान. रोजच करते. मी आणि ते लावतच होती, हां, पण ते हां. एक एक्स्ट्रा लावून घेते आता. छान, छान. आणखी होम हिलिंग कसं वाटत आहे? होम हिलिंग? ते तर खूपच छान आहे. खूपच छान आहे ते होम हिलिंग. होम हिलिंगमुळे पूर्ण घरच शुद्ध होऊन जाते आपलं. कुणाची काही कोणी जर नजर लावत असेल किंवा काही लावत असेल, तसं आमचा एरिया थोडासा बॅकवर्ड सारखा आहे, थोडा जुना टाईप आहे. तिथे खूप लोकांचं असं असते की कोणी पुढे गेलं तर त्यांना नाही पटत. तर मी माझे मुलं वगैरे नेहमीच म्हणत असते, मम्मी आपण थोडं व्यवस्थित राहतो इथे, तर लोकांना पटकन नजरेमध्ये येते. तर ते होम हिलिंग खूप छान आहे त्याच्यासाठी. ते केलं छान. तर कोणाची नजर लागायची चान्सेस नाहीये. कधी कुणाला रेकी दिली का? हो, मी तर घरी देतच असते रेकी. मुलांना देत असते. कधी कोणाला असं वाटलं तर मी त्यांना देते. माझी मुलगी कधी बाहेर जाते. माझ्या मुलीचा जॉब बाहेर आहे. तिला जर समजा बाहेर जायचं असलं, तिला तिकडे त्रास होत असला तर मी इथून रेकी देते, तिला आराम पडते. वाह, वाह, वाह! म्हणजे रेकी किती कामाची आहे. है ना? आणि म्हणजे रेकीचा वापर तो आपण पण सर्वत्र अनुभव करतो. आलाय मला, की म्हणजे तो अनुभव आला, की जे म्हणतात ना रेकी आपण कुठे पण विदेशात पण देऊ शकतो. इथून घरून बसल्या-बसल्या रेकी बाहेर देऊ शकतो. तो एक्सपिरियन्स मला आलेला आहे. माझ्या वाह! दोन्ही मुलांना मी इथून दिलेली आहे घरून रेकी. त्यांना तिथे आराम पडलेला आहे. म्हणजे दोघांनाही पडला. छान, छान. म्हणजे रेखीमुळे आपलं घर, आपला परिवार आणि आपण सुरक्षित राहतो. हो की नाही? हां. आणि आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो म्हणजे दूर कधी. तर मी गाडीला नेहमीच पिलर्स वगैरे देत जाते. त्याच्याने खरंच खूप फायदा होतो. छान, छान. खरंच होतो. म्हणजे मला भीती नाही वाटत, की माझ्या गाडीला काही होईल किंवा आम्हाला काही होईल म्हणून. छान. छान आहे ते पिलर्सची आयडिया आणि पण खूप छान आहे. आणि रेखीमुळे तुला काय वाटतं, की तुझं शुगर वगैरे काय जे काही होतं ते कसं हां, झालं? ते पण माझं वजन थोडं कमी झालं. माझं म्हणजे थायरॉइड होतं त्यामुळे माझं ओव्हरवेट होऊन जाते कधी-कधी. तर माझं ते पण कमी झालं. माझी थायरॉइडची गोळी पण बंद झाली आणि शाबाश! काय म्हणते वेट पण 3-4 किलो वेट पण कमी झालं माझं. छान, छान. म्हणजे आपण जे अफर्मेशन जे म्हणतात ना, आजकाल खूप अफर्मेशन चालू आहे. लोकं लावतात 11-11 वाजता. ते 11 वाजून 11 मिनिटांनी अफर्मेशन करा वगैरे. आजकालची जनरेशन खूप करत आहे ते सगळं. ते सगळं अफर्मेशन आपण आपल्या ध्यानामध्येच करायचं. त्या ध्यानामध्ये जे बोललं ते होते आपलं. आपण रोज बोलायचं आपल्या मेडिटेशनमध्ये. आपलं जे ध्यान करतो त्या ज्या चक्रावर आपण जे वाटते आपल्याला ते बोलायचं. ज्या चक्रावर आपल्याला जे वाटतं ते. तर खरंच ते घडत जाते आपल्यासोबत. हां, तेच त्यालाच तर सकारात्मकता म्हणतात, की आपण जे आपल्याला पाहिजे आयुष्यात ते मागा, ते बोला हं. आणि त्यावर काम करा. आणि ध्यान काय आहे, तर ध्यान आपण असंच तयार करतो ना सकारात्मक शब्दांनी. है ना? आणि या आणि ध्यानामुळेच आपल्यात परिवर्तन होतं. आणि हे रेकी जी आहे ती करायची असते. त्याच्याशिवाय नाही होत. नाही तुम्ही होत. म्हणाल, की मी शिकून घेते आणि मग ठेवून देते. मी नाही करत नंतर. त्याने नाही होत त्याचा अनुभव नाही येत. जर आपण केलीच नाही, तर ती ऊर्जा जागृत नाही होत आपल्यामध्ये. पण करायची पण किती आपण दिवसभर करत असतो का रेखी नाही. ही नाही, फक्त नाही, नाही. 15 मिनिटाची अर्ध्या तासाचं आपलं ध्यान आहे आणि दिवसभर आपण कामं करता करता रेखीचा वापर करत असतो. आपल्यामध्ये आणि सकारात्मकता हां, येत हां, असते. हां. आहे की नाही? आणि राजश्री मॅडमने आम्हाला चालता बोलता रेकी करायला शिकवलं. हां. नाही की तुम्ही झाडू मारता-मारता करा, पाणी भरता-भरता करा, स्वयंपाक करता-करता. ही एक खूप चांगली गोष्ट शिकवली, की आम्हाला बसून नको. बसल्या-बसल्या तुम्हाला वेळ नाही भेटत बसायला. तुम्हाला बाईला इतकी कामं असतात आणि जॉब करणाऱ्यांना तर अजूनच असतात. तुम्ही बसून करू नका. तुम्ही चालता-बोलता करा, जसं जमते तशी करा. तो एक खूप चांगला प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये, की आपण चालता-बोलता कधीही करू शकतो. छान, छान. हां, तर कधी पण तेच, करू शकतो. तेच. आता रेखी म्हणजे कसं वाटतं, की सगळ्यांना रेखी म्हणजे कुठे वेळ आहे रेखी करायला? कोण करणार आहे? पण रेखी करायला वेळ कुठे लागतो? रेखी तर आपण घरची कामं करत असतो ना. सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या शरीरात असते आणि त्यासोबत आपण घरचे कामं करत असतो. तर ती ऊर्जा आपल्या घरामध्ये जागृत होत असते आपल्यासोबत, आहे का नाही? आणि रेखी म्हणजे काय तर फक्त 15-20 मिनिट अर्ध्या तासाचं एक ध्यान असते.
पण त्या ध्यानाने आपलं आयुष्य बदलते, आपल्या परिवाराचं आयुष्य बदलते आणि एका जीवनात आपण जे म्हणतो आनंदीमय रेखीमय जीवन आहे का नाही, ते आपण अनुभवू शकतो आणि बघू शकतो. हा, आणि ते जे सवामणी आहे रामनामाची जे हां, हां. सवामणी जी करायला सांगितली आहे हां. राजश्री मॅडमनी, ती तुम्ही कुठेही कधीही करत राहते. कधी करा. हां. काळीत बसल्या बसल्या मंदिरात कुठेही करते मी ते. माझे मुलंही म्हणत राहते इथं चालू राहते म्हणते, कुठेही चालू राहते म्हणते ही म्हणते. पण जोर जोरात बोलून नाही करत तर मनातल्या मनातही करतच राहते मी, आणि ते खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी येते आपल्या शरीरामध्ये. रामराम आपल्या सव्वा महिने तुम्ही जे घरामध्ये बोलता तर त्याच्याने शरीरामध्ये आपलं हे निर्माण होतं ना, सकारात्मकता निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते, ऊर्जा आहे का निर्माण नाही, होते. एक आत्मविश्वास निर्माण होतो, आहे का नाही. रामनामा म्हणजे ते नामावली करत राहणं खूप चांगली गोष्ट आहे. हा, रामाचा मंत्र आणि आपल्या रामाच्या मंत्रानेच आपली रेखी जुळलेली आहे की नाही. तर रामाचा मंत्र आपला छान वापरायचा आणि आपल्याला ती रेखी करायची आहे. आणि खरोखर त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये सकारात्मकता बदल घडून येते, आपल्या जीवनात परिवर्तन होतं, आपल्या मुलांमध्ये परिवर्तन होतं. आणि त्यासाठी काही आपल्याला सगळे कामं सोडून आपल्याला रेखी करत बसायची गरज नाही आहे. आपले रेखीसोबतच आपले कामं होतात आणि ते पण चांगल्याने होतात, ऊर्जेने होतात, आहे का नाही. जे अगोदर कामं करायचा कंटाळा येत होता, थकल्यासारखं शरीर वाटत होतं, कधी चक्कर यायचं, कधी घाबरल्यासारखं वाटत होतं, आता ते वाटतच नाही. त्यापासून आपण मुक्त झालेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्त्रियांचं सौंदर्य वाढते आहे ना. रेखीमुळे स्त्रियांचं सौंदर्य वाढते, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत होतो, त्या सतत आनंदी राहतात, चेहऱ्यावर एक चांगलं सुंदर हास्य असते. हास्य सगळ्यात मोठा दागिना आहे ना. आणि यासोबतच ते आपल्या परिवारासोबत एक आनंदाचं जीवन जगतात, कारण की मनात प्रेम निर्माण होते ना. आपण दुसऱ्यांना माफ करतो तर काय होते की आपल्या या मनाच्या कपाटाची स्वच्छता होते, आणि या मनाच्या आणि हे कपाटाची स्वच्छता क्षमादान, होते. हा हा. हा क्षमादान, हे हे तर खूपच छान शिकवलेलं आहे क्षमादानाचं. हम्म. क्षमा करणं हे खूपच चांगलं सांगितलेलं आहे. खरंच आहे, आपण इथून काहीच घेऊन जाईल जात आपल्यासोबत काहीच येत नाही, ते क्षमा केलेलंच बरं आहे. हा. जे राजश्री मॅडमने जे शिकवलंय ना की क्षमा करा तुम्ही सगळ्यांना, तेच खरंच चांगलेलं आहे आणि जे केलीच पाहिजे. बिलकुल. क्षमादानचं जे ध्यान आहे खूपच छान आहे, खूपच छान आहे. पितृध्यान, क्षमादान ध्यान खूप छान शिकवलेले आणि खूप छान करून घेतले आमच्याकडून, तर न विसरणारे. दुसऱ्यांना माफ करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना माफ करतो तेव्हा आपलं मन, आपलं शरीर हे स्वच्छ होतं, आपल्यामध्ये ऊर्जा जागृत होते, आणि मग आपल्यामध्ये ते वाईट विचार येतच नाही ना, दुसऱ्यांविषयी नकारात्मक विचार. आणि नकारात्मक विचारच येईल नाही तर मग शरीर कसं राहील आपलं, आनंदातच राहील. आणि आनंदी शरीर नेहमी चांगले कामं करतात, आहे का नाही. दुसऱ्यांविषयी मनामध्ये चांगली भावना निर्माण होते, दुसऱ्यांविषयी आपण आशीर्वाद निर्माण होतो, आहे का नाही. कधी आयुष्य निघून जातं, आयुष्य एवढं निघालं तरी आपण स्वतःचा पण विचार करत नाही, दुसऱ्याचा पण करत नाही, तर आपण आपल्या विश्वाला काय आशीर्वाद देणार, देऊ शकतो का, नाही. पण रेखीमध्ये आल्यानंतर आपण विश्व प्रार्थना करतो, आपल्या विश्वाला आशीर्वाद देतो, धरती मातेला आशीर्वाद देतो. कळत न कळत या शरीराने किती पुण्यकर्म होते. रामाचं नामस्मरण होते, दुसऱ्याला रेखी देणे होते, घरामध्ये स्वयंपाक जो करतो तो रेखीचा स्वयंपाक करतो, प्रसाद बनतो. अगोदर आपल्या घरी जेवण बनायचं, आता रेखीत आल्यावर रोज प्रसाद बनतो का नाही, तेच जेवण म्हणजे नाव असतं, आहे ना. तर असं हे रेखीमुळे एक परिवर्तन होत असते, आणि तो आपण काय करतो तर अनुभव घेत असतो. रेखी ही कधी कधी सांगण्यासारखी नसते, तर तो अनुभव घेण्याची एक आहे. अनुभव घेतल्याशिवाय रेखीचं येणार नाही पूर्ण. नाही नाही, अनुभव घेणं खूप गरजेचं आहे आणि करणं गरजेचं आहे. जे शिकवलेलं आहे ते करणं, ध्यान जे आहे आणि ते दुसरी करणं गोष्ट म्हणजे गरजेचं आहे. रेखीमध्ये कितीही मोठ्या मोठ्या तुमच्या समस्या असेल तरी रेखीमध्ये दूर होतात. रेखीमध्ये कितीही तुमच्या शरीरावर रोग असेल, त्रास असेल, तरी तुम्हाला रेखीमध्ये आल्यानंतर तो त्रास, ते रोग तुमच्या शरीरातले हळूहळू नष्ट होतात, म्हणजे तुम्ही त्या त्रासापासून सुद्धा मुक्त होता. तर अशी आपली ही रेखी आहे, सगळ्यांच्या उपयोगाची आहे, चांगलं कार्य करणारी आहे. तर मला तरी वाटते की सगळ्यांनी अनुभव घेतला पाहिजे. काय वाटते? हो हो हो, मी तर डॉक्टरांना पण म्हणते सगळ्यांनी केली पाहिजे. हां, बिलकुल. डॉक्टरांनी पण रेखी केलीच पाहिजे. म्हणजे रेखी केल्याने काय होतं की त्यांच्यात पण शांतता येते, काय चांगलं काय नाही ते पण कळते, आहे ना. तर कधी कधी काय होतं की होते पेशंटमुळे त्यांना पण राग येतो, आहे ना. आपलं जेव्हा रेखी करत असतो तेव्हा आपले 7 चक्र आपण हील करत असतो, तर 7 चक्राने हील करताना काय होतं, आपलं शरीर बॅलन्स होतं, है ना. आणि शरीर बॅलन्स झालं म्हणजे आपले विचार सकारात्मक, वाणीमध्ये सकारात्मकता, वाणीमध्ये शुद्धता असते, मनामध्ये पवित्रता असते, सगळ्यांविषयी आशीर्वाद असतो, आनंद असतो,
है ना. म्हणजे आपलं शरीर पण योग्य प्रकारे कार्य करतं आणि जेव्हा शरीर योग्य प्रकारे कार्य करेल तर जीवन पण योग्य प्रकारे कार्य करेल, आहे का नाही. या विचारांवरच हे शरीर असतं आणि या विचारांवरच आपलं आयुष्य असतं. तर जसे विचार करू तसं आपण आयुष्य घडवू आणि ते कसं आपण रेखीमध्ये आल्यानंतर नक्की शक्य होतं. तर हीच रेखी आहे, जे त्या ईश्वराची शक्ती आहे, ईश्वरीय ऊर्जा आहे आणि ती आपण काय करतो तर ध्यानाद्वारे आत्मसात करत असतो, शरीरात जागृत करत असतो आणि आपल्या जीवनात आणि इतरांच्याही जीवनात काय करतो तर आनंद देतो. मी पासून तर सर्वांपर्यंत सर्वत्र आनंद पोहोचवणारी ऊर्जा म्हणजे रेखीमय ऊर्जा, आहे का नाही. तर नक्की सगळ्यांनी छान जुळा रेखीशी आणि आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह सुरू करा. आणि आपली माऊली रेखी परिवारामध्ये तर सगळ्या माऊल्या आहेत, सगळ्या आनंदी. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान. सर्व माऊलींच्या जीवनात सुख शांती धन समृद्धी ऐश्वर्य आनंद भरभराट असो आणि ईश्वराची कृपा सर्वांवर असो.